नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. बहीण भावाच्या पवित्र नात्याचं प्रतीक अर्थातच रक्षाबंधन. रक्षाबंधन या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर स्नेह, वात्सल्य, प्रेम, संरक्षण आणि आशीर्वादाचा धागा बांधते आणि या दिवशी भावाच्या दीर्घायुष्याची आणि समृद्धीची कामना करते. मनगटावर बांधलेल्या या छोट्याशा राखीमुळे बहीण भावातील नातं अधिकच दृढ आणि मजबूत होतं. बहिणीने भावाला राखी बांधली की भाऊ तिला काहीतरी भेटवस्तू हमखास देतो. सोबतच बहिणीला आश्वासित करतो की तुझ्या पाठीशी मी आहे. आजच्या व्हिडिओमधून आपण याच बहीण भावाच्या राखी आणि भेटवस्तू देण्यामागील ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोन बघणार आहोत. प्रामुख्याने बहिणीने भावाला राशीनुसार कुठल्या रंगाची राखी निवडावी, ज्यामुळे भावाला दीर्घायुष्य तर मिळेलच, पण नात्यातील प्रेमही वृद्धिंगत होण्यास मदत होईल. तसेच भावाने बहिणीला गिफ्ट देताना तिच्या राशीनुसार कुठली भेटवस्तू दिल्यास फायदेशीर होईल. चला तर मग जाणून घेऊया अधिक माहिती. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून प्रत्येक राशीची स्वतःची ऊर्जा आणि ग्रह वैशिष्ट्ये असतात. तुमच्या भावाची जी राशी असेल त्यानुसार तुमच्या भावाच्या आयुष्यात जो आनंद, यश, शुभता आणू शकेल अशी तुम्ही या सणाच्या निमित्ताने राखी निवडू शकतात. यात प्रामुख्याने राखीचा रंग, डिझाईन आणि साहित्य हे राशीनुसार असल्यास नक्कीच फायदेशीर ठरेल. सगळ्यात आधी आपण भावाला राशीनुसार कुठल्या रंगाची राखी बांधावी ते बघूया. तुमच्या भावाची जर मेष रास असेल तर लाल रंगाची राखी बांधावी किंवा सोनेरी रंगाची राखी बांधावी. त्या राखीमध्ये रुद्राक्ष असले तर अधिकच उत्तम. तुमचा भाऊ जर वृषभ राशीचा असेल तर मोती असलेली राखी किंवा चांदीची राखी सुद्धा त्याच्यासाठी चालेल, किंवा मग पांढरे स्टोन लावलेली राखी असेल तर ती सुद्धा तुमच्या भावाला बांधल्यास अतिशय लाभदायी ठरेल. जर तुमचा भाऊ मिथुन राशीचा असेल तर हिरव्या रंगाचे स्टोन, मोराच्या पंखाची डिझाईन असलेली राखी किंवा मग रंगीत धाग्याची राखी असेल तर ती तुमच्या भावासाठी योग्य असू शकते. तुमचा भाऊ जर कर्क राशीचा असेल तर मोत्याची किंवा चांदीची राखी त्याच्यासाठी अतिशय उत्तम ठरेल. तुमचा भाऊ जर सिंह राशीचा असेल तर चमकदार सोनेरी किंवा रेशमी राखी तुम्ही तुमच्या भावासाठी निवडू शकतात. तुमचा भाऊ जर कन्या राशीचा असेल तर हिरवा स्टोन किंवा मग हिरव्या रंगाची डिझाईन असलेली राखी तुमच्या भावासाठी तुम्ही बांधू शकतात. तुमचा भाऊ जर तुळ राशीचा असेल तर मग त्याला मोत्याची राखी किंवा पांढऱ्या रंगाची डिझाईन असलेली राखी सुंदर रेखीव अशी तुम्ही निवडू शकतात. जर तुमचा भाऊ वृश्चिक राशीचा असेल तर त्यासाठी लाल रंगाची राखी, लाल रंगाचा धागा असलेली राखी किंवा मग लाल रंगाची डिझाईन असलेली राखी बांधल्यास अतिशय उत्तम असेल. तुमचा भाऊ जर धनु राशीचा असेल तर पिवळा धागा किंवा पिवळ्या रंगाची डिझाईन असलेली पिवळ्या रंगाचे खडे जडलेली राखी सुद्धा त्याच्यासाठी उत्तम असेल. तुमचा भाऊ जर मकर किंवा कुंभ राशीचा असेल तर मग त्याच्यासाठी निळ्या रंगाचे स्टोन किंवा मग निळ्या रंगाचा धागा, जांभळ्या रंगाची राखी सुद्धा त्याच्यासाठी चालू शकेल, किंवा निळ्या जांभळ्या स्टोन पासून बनवलेली राखी जरी असेल तरी ती त्याच्यासाठी योग्य असेल. तुमचा भाऊ जर मीन राशीचा असेल तर पिवळ्या रंगाचे स्टोन असलेली पिवळ्या रंगाची डिझाईन असलेली राखी त्याला बांधल्यास अतिशय लाभदायी ठरेल. वरील प्रमाणे आपण जाणून घेतले की बहिणीने भावाला कशा प्रकारची राखी बांधावी. आता आपण बघूयात की भावाने बहिणीसाठी गिफ्ट घेताना कुठल्या गोष्टी बघाव्यात. जर तुमची बहीण मेष राशीची असेल तर रक्षाबंधनाच्या दिवशी लाल रंगाच्या भेटवस्तू तिच्यासाठी दिलेल्या अतिशय उत्तम असेल. जर तुमची बहीण वृषभ राशीची असेल तर मग तिच्यासाठी चांदीची वस्तू जसे की पैंजण, सुगंधित परफ्यूम यासारख्या गोष्टी तुम्ही भेट म्हणून देऊ शकतात. जर तुमची बहीण मिथुन राशीची असेल तर मग हिरव्या रंगाच्या बांगड्या, हिरव्या रंगाची ओढणी किंवा हिरव्या रंगाची साडी किंवा मग हिरव्या रंगाची पर्स देखील तुम्ही बहिणीला भेटवस्तू म्हणून देऊ शकतात. जर तुमची बहीण कर्क राशीची आहे तर मग तिच्यासाठी भेटवस्तू घेताना चांदीची नाणी, पांढऱ्या रंगाची वस्तू इत्यादी वस्तू तुम्ही देऊ शकतात. जर तुमची बहीण सिंह राशीची आहे तर मग तिच्यासाठी भेटवस्तू देताना सोन्याचे छोटेसे दागिने किंवा केशरी रंगाचा ड्रेस अशा वस्तू दिल्यास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि तिच्यासाठी देखील. जर तुमची बहीण कन्या राशीची असेल तर तिच्यासाठी हिरव्या रंगाची साडी किंवा हिरव्या रंगाची भेटवस्तू तुम्ही नक्कीच देऊ शकतात. जर तुमची बहीण तुळ राशीची असेल तर देवीची मूर्ती किंवा मग मोती रंगाचा ड्रेस तुम्ही गिफ्ट म्हणून तिच्यासाठी दिल्यास फायदेशीर ठरेल.
जर तुमची बहीण वृश्चिक राशीची असेल तर मग तिला लाल रंगाचा ड्रेस, लाल रंगाची साडी किंवा मग लाल रंगाची कुठलीही भेटवस्तू देऊ शकतात. जर तुमची बहीण धनु राशीची असेल तर मग तिच्यासाठी पिवळ्या रंगाच्या वस्तू किंवा सोन्याची वस्तू भेट म्हणून दिल्यास अतिशय फायदेशीर ठरेल. जर तुमची बहीण मकर आणि कुंभ राशीची असेल तर मग तुमच्या बहिणीसाठी निळ्या रंगाचा ड्रेस, निळ्या रंगाची पर्स किंवा घराच्या सजावटी संबंधित कुठलीही एखादी वस्तू भेट म्हणून तुम्ही देऊ शकतात. जर तुमची बहीण मीन राशीची असेल तर मग तिच्यासाठी भेटवस्तू देताना पिवळी वस्तू किंवा पिवळ्या रंगाची पर्स, पिवळ्या रंगाची कुठलीही भेटवस्तू तुम्ही दिल्यास फायदेशीर असेल. आता आपण जाणून घेतले की राशीनुसार राखी कुठल्या रंगाची असावी किंवा मग बहिणीला जी भेटवस्तू दिली जाते ती कुठल्या प्रकारची भेटवस्तू द्यावी इत्यादी माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचवण्यासाठी शेअर सुद्धा करा. तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.